नमस्कार. आजचा आपला विषय आहे भाषिक ढोंगी. नेमके कोण? तमिळनाडू की केंद्र आणि महाराष्ट्र सरकार? कोण? हे जरा नीट एकदा तपासलं पाहिजे. नेमकं कोण ढोंगी येते? परस्परांना नुसतं भाषिक ढोंगी म्हणून चालणार नाही आहे. कोणाचं ढोंग आहे, कशाचं ढोंग आहे, का म्हणून हे ढोंग आहे? सध्या एक ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट नावाचा एक अहवाल युनेस्कोचा, जो दरवर्षी प्रकाशित होतो, तो 25वा अहवाल आलेला आहे यावर्षीचा, 2024चा. काय म्हणतो तो? सगळ्या जगातली पाहणी करून हा अहवाल येतो. युनेस्कोचा हा अहवाल असं सांगतोय, एकूण लोकसंख्येच्या जगातल्या 40% लोक मातृभाषेतून शिक्षणापासून आजही वंचित आहेत. म्हणजे ज्या भाषेत लोक बोलतात त्या भाषेतून त्यांना शिक्षणच त्या माध्यमातून मिळत नाही. भाषिक गुलामगिरीचं याच्यावर मोठं काय लक्षण असू शकतं जगाच्या? त्यांना एक शिक्षण कशातून मिळतं? त्यांची भाषा नसलेल्या इंग्रजी माध्यमातून. का लादलं जातं हे सगळ्या जगावरती? याचा आधी नीट विचार व्हायला पाहिजे. भाषिक सौहार्द सगळ्या जगातल्या सगळ्या भागात बिघडण्याचं कारण स्थानिक भाषांचं एकमेकांमधलं युद्ध किंवा द्वेष नाही आहे. तो इंग्रजीमधले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी त्या त्या राष्ट्रात त्या त्या भागात भाषिक सौहार्द बिघडवलं जात आहे. ज्या भाषेत, आता हाच आकडा, हा अहवाल सांगतो की जे लोअर मीडियम इन्कम अशा कंट्रीज आहेत, म्हणजे कमी मध्यम उत्पन्न देश असतील, अशा ठिकाणी ही लोकसंख्या केवळ 40% नाही आहे, ती 90% जाते. 90%. म्हणजे 10% लोकांनासुद्धा जगामध्ये त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही, त्या माध्यमातून. भारत कशामध्ये येतो? भारत हा या 90% आकडेवारीच्या कमी मध्यम उत्पन्न देशांमध्ये येतो. हे जागतिक बँकेचं वर्गीकरण आहे. म्हणजे याचा अर्थ काय? की भारतामध्ये 90% लोकांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षणापासून अजूनही वंचित ठेवलं गेलेलं आहे. 3 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं झाली, 77 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली, तरीही 90% लोक स्वभाषेच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित ठेवणारं जागतिक अर्थकारण, वर्चस्व कारण जे आहे, त्याचा आपला देश बळी आहे. हे समजून न घेता एकमेकांच्या भाषेवरती एकमेकांनी आरोप करणं हे निरर्थक आहे. हे भाषा निरक्षरतेचं लक्षण आहे. शिफारस काय केली आहे त्या अहवालामध्ये युनेस्कोनी? की सर्वांना फायद्याची अशी शिक्षण व्यवस्था असायला पाहिजे, शैक्षणिक धोरणं बहुभाषिक असायला पाहिजे, आणि शिक्षण पद्धती विशेषतः संघराज्यामध्ये संघराज्यांच्या भाषेवरती अतिक्रमण करणारी किंवा त्यांच्या शिक्षणावर अतिक्रमण करणारी नसली पाहिजे. याच्या नेमकं विरुद्ध आपल्या देशात घडतं आहे. आपल्या देशात शिक्षणाचं क्षेत्र आणि त्यानिमित्ताने भाषा, साहित्य, संस्कृतीचं क्षेत्र संघराज्याला बाधा आणणाऱ्या अशा नियमांकडे वळवलं जात आहे. कुलगुरू निवडीची प्रक्रिया आणि शिक्षक निवडीचे अधिकार केंद्र सरकार UGCच्या मार्फत नवीन नियम आणून आपल्या ताब्यात घेऊ पाहत आहे, जो शिक्षण हा केंद्र आणि राज्याच्या समवर्ती सूचीतला विषय आहे. म्हणजे राज्याचे कुलगुरू निवडीतले शिक्षकांच्या पात्रता ठरवण्यातले आणि निवडीचे अधिकार हे राज्यपालांमार्फत केंद्रीय राजवट, राष्ट्रपती राजवट लावल्यासारखे ती न लावता काढून घेणारे अधिनियम
आणि दुर्दैवाने आमचं दिल्लीत झालेलं तथाकथित सरकारने पूर्ण ताब्यात घेतलेलं 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या कानी कपाळी महिनाभर ओरडूनही याचा निषेध करणारा, याचा विरोध करणारा, हे नियम परत घ्यायला लावणारा आणि आपल्या भाषा साहित्य संस्कृतीला, संघराज्याला, भाषिक राज्याला इजा पोचवणारा असा हा जो प्रयत्न आहे, याचा निषेध करण्याची गरजसुद्धा आमच्या संमेलनांना वाटत नाही, आमच्या विभागीय साहित्य संस्थांना वाटत नाही, आमच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला वाटत नाही. याहून दुर्दैव काय असू शकतं भारतीय भाषांचं आणि मराठी भाषेचं? का आपल्याला हे शिक्षण क्षेत्रावरती मराठी भाषिक राज्याच्या केंद्राचे अतिक्रमण करणारे हे नियम, राज्याला कुलगुरू हा कोणत्याही क्षेत्रातून आलेला चालेल, शैक्षणिक क्षेत्रातला नसला तरी चालेल, तो फॅक्टरीतून सुद्धा नेमला जाणार, अशा ही काही दृष्टी आहे की नाही आपल्या संस्थांना, साहित्य संस्थांना, भाषाविषयक, साहित्यविषयक, संस्कृतीविषयक? पुढे काय घडणार आहे? काही भाषाज्ञान आहे का? संपूर्ण भाषा निरक्षरता पसरलेली आपल्या साहित्य संस्थांमध्ये, आपल्या लेखकांमध्ये, आपल्या सरकारांमध्ये. ही पसरली आहे की पसरवून घेतली आहे? की ही मुद्दाम जाणीवपूर्वक स्वभाषेचा आपणच बळी घेतो? कोणाला शत्रू ठरवणार आहोत आपण? मराठीचे स्वतःला, आपल्या संस्थांना, आपल्या राज्यकर्त्यांना. त्यांनाच ठरवणं भाग आहे. ही तथाकथित आमची सार्वजनिक क्षेत्रातली 150 वर्षाची परंपरा असलेल्या संमेलनाचं 58 संमेलन, 100 वर्षाच्या आमच्या संस्था, आमची स्वायत्तता गहाण ठेवून काय मिळवतो आहे आम्ही? स्वाभिमान, स्वत्व, सरकार आणि सत्ता, शरणता. कशासाठी? एका संमेलनासाठी, 3 दिवसाच्या मिरवण्यासाठी फक्त? बंद करा ना त्याच्यापेक्षा ही संमेलन आणि या साहित्य संस्था. जर आपण मराठीचं जतन, संवर्धन करण्यास लायक नसू तर कशासाठी जनतेचा पैसा त्या नावावरती आपण केवळ 3 दिवसांवर, सरकारने 20-20 कोटी खर्च करायचा 3 दिवसांवर, आपण 4-4, 7-7 कोटी खर्च करायचा आणि आपली संमेलनही ताब्यात द्यायची, स्वतःला कशासाठी करायचा हा सगळा उद्योग? मग या टोकापर्यंत आलो आहोत आपण. बकरीच्या शेपटासारखं झालं आहे आपण. ना लज्जारक्षण, ना माशा हाकलू शकत, अशी आपली स्थिती आपणच करून घेतली आहे. कोणी केलेली नाही आहे, स्वेच्छेने करून घेतलेली आहे. युनेस्कोचा हा जो अहवाल आहे, त्यातला भाषा विषय जो आहे, त्यातलं बहुभाषिक शिक्षणावरील जे जागतिक मार्गदर्शन आहे, हे कोणी उघडून पाहायला तयार आहे का? वेबसाईटवर उपलब्ध आहे ना. आम्हाला काही युनेस्को डायरेक्ट नाही पाठवत की आमच्या घरी किंवा आमच्या मेंदूत नाही शिरवत चाडी लावून. आम्ही मिळवून वाचतो ना. आपणही बातम्या वाचतो वृत्तपत्रात, आपणही शोध घेऊ शकतो. आपल्याजवळ पण मोबाईल आहे, नेटवर्क आहे, गुगल आहे, सगळं आहे ना. कशासाठी हे तंत्रज्ञान? हे तंत्रज्ञान निरक्षरतेसाठी की साक्षरतेसाठी? काय उपयोग करतो आहोत आपण याचा? आपले मराठीचे प्राध्यापक, कुलगुरू, विद्यापीठांचे, शिक्षण मंत्री, राज्यकर्ते, आमदार, खासदार, शिक्षण धोरण ठरवणारे, आपल्या या तथाकथित विभागीय साहित्य संस्था, आपली काय जबाबदारी आहे की नाही आहे का याप्रती सगळी? काय करतो आपण भाषेच्या बाबत? उलट आपण नाकारतोय ठराव करायचे, लादून घेतोय आपल्यावरती अतिक्रमणं भाषेवरती आपल्या, आणि अभिजात्येचे ढोल वाजवतोय नुसते. कशासाठी वाजवतोय? जगामध्ये हा अहवाल सांगतो 25 कोटी मुलं अद्यापही शिक्षण वंचितच आहेत. मातृभाषा तर खूपच दूर राहिली. त्यामुळे सर्वाधिक अग्रक्रमाने विचार करण्याची बाब जगामध्ये जर काही असेल तर ते मातृभाषेचं संरक्षण, स्वभाषा माध्यमातून शिक्षणाचं संरक्षण आणि सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण. तुलनेने खर्च कुठे होतो आहे? तथाकथित सुरक्षेच्या नावावर सतत भय आणि दहशतीमध्ये आणि अतिरेकाच्या वातावरणातून सुरक्षेच्या नावावर, शस्त्रास्त्र खरेदीच्या नावावर, हा सगळा जगात युद्धच होणार नाही आहे. अण्वस्त्रांची गरजच नाही आहे, त्यांच्या सुरक्षेची पण गरज नाही आहे. मग हा सगळा मोठमोठ्या युद्धनौका आपण उभ्या करतो आहोत. ब्रिगेडियर सांगतात की त्यांची सध्या गरज नाही, युद्धतंत्र बदललेलं आहे. मग हा निरर्थक पैसा जो आपण खर्च करतो आहे उत्सवांवरती,
अकारणचा भय दाखवून अकारणच्या सुरक्षेवरती, सुरक्षेच्या नावावर कोणतीही गोष्ट खपवून घेतो ना आपण. हा शिक्षणावरती, सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणावरती, महामारीपासून लोकांना वाचवण्यासाठी यावर का खर्च होत नाही? मानवी मूल्यांच्या रक्षणाच्या असलेल्या विद्या या बंद केल्या तरी चालतील इथपर्यंत आपण येतो आहोत. भाषा साहित्य संस्कृती नसली तरी चाललेलं आहे. 12वी नंतर तसाही भाषेचा उपयोग काय असं मुलांच्या डोक्यात आपण शिरवलेलं आहे. असा समाज घडवायला निघालो आहोत आपण. भारत हा 90% लोकांना मातृभाषेपासून, त्या शिक्षण माध्यमापासून वंचित ठरणाऱ्या देशांच्या यादीत. या पार्श्वभूमीवर उलट महाराष्ट्र सरकारने काय करायला हवं आहे? मराठीला आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची ताबडतोब भाषा करायला हवा आहे ना. मग का टाळत आहे सरकार ते? हे काय मराठीचं जतन संवर्धन करत आहे? ते करा म्हणणारं मराठी विद्यापीठ स्थापन करत नाही आहे. वारंवार त्याला नकार देत आहे. त्याच्यासाठी आरडाओरडा करावा लागतो आहे. आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठाचा करून दिलेला कायदा कचऱ्याच्या टोपलीत टाकलेला आहे आणि नको ते विद्यापीठ स्थापन करून दिलेलं आहे मागणी न केलेलं. का नाही तुम्हाला मराठीला आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा करणारं अपारंपरिक मराठी विद्यापीठ त्वरित तुम्हाला स्थापन का करायचं नाही आहे याचं स्पष्टीकरण, खुलासा तर करा, उत्तर तर द्या. काय तुमची बाजू आहे सांगा ना, कळू द्या ना जनतेला. आम्ही आमची बाजू सांगतोच आहे सतत. सरकारलाही सांगतो आहे, लोकांनाही सांगतो आहे. सरकार का नाही सांगत आहे? आम्ही का करत नाही आहे मराठीला आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा ताबडतोब? सरकार उत्तर द्यायला बाध्य नाही आहे, जबाबदार नाही आहे, जबाबदारी नाही आहे सरकारची. त्याची टाळाटाळ करत आहे. उलट पहिल्या वर्गापासून इंग्रजीची सक्ती या सरकारने अगोदरच करून झालेली आहे आणि आता हिंदीची सक्ती केली आहे पहिल्या वर्गापासून. कशासाठी? मराठी भाषिक राज्यात हिंदीची सक्ती का? का म्हणून? विषय म्हणून सगळ्या विषयांचं स्वागत आहे, पण हिंदी विषयाची सक्ती कशा करता? ज्याला पाहिजे तो घेईल ना. उद्या संस्कृतची सक्ती कराल तुम्ही. इंग्रजीची तर आधीच केलेली आहे, मराठीची कोण करेल? केलेली सक्ती राबवत सुद्धा नाही तुम्ही नीट. 12वीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करा म्हटलं, तो 10वीपर्यंत केला. अजून त्या सुधारणा करून 12वीपर्यंत त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करत नाही आहे. पदवीपर्यंत मराठी विषय असला पाहिजे. सगळ्या ज्ञानशाखांमध्ये ही मागणी आहे, तिच्याकडे तुमचं अजूनही दुर्लक्ष आहे. मातृभाषेतून शिक्षण या तत्वाच्या विरोधात जाऊन तुम्ही हिंदी सक्तीचा जो कडाडून विरोध जो सध्या तामिळनाडू फक्त करताय, आमच्या संस्था का करत नाही आहेत हिंदी सक्तीचा विरोध? हिंदी सक्तीच्या विरोधाचा ठराव करा असं आम्ही म्हटलेलं होतं 98व्या संमेलनामध्ये. नाही केलं महामंडळाने. का टाळाला? केंद्राला आणि राज्य सरकारला फक्त खुश करण्यासाठी. 3 दिवसाचं संमेलन एक करता फक्त तुम्ही, तेवढ्यासाठी इतकं गहाण ठेवताय तुम्ही स्वतःला. महाराष्ट्र सरकार तर पूर्ण दिल्ली शरणच आहे. ते मराठीचं रक्षण करण्यास असमर्थ आहे हे तर त्यांनी वारंवार दाखवूनच दिलेलं आहे. पण आपल्या संस्थासुद्धा त्याहून जास्त असमर्थ आपण करून घेतलेल्या आहेत. जणू त्या सरकारीच संस्था करून टाकलेल्या आहेत आपण. आता सरकार म्हणेल ते तसं आणि तेवढंच. त्याच्या विरोधात एक संस्थाही शब्द एक उच्चारणार नाही. या सगळ्या वास्तवापासून लक्ष विचलित करण्यासाठी आपण काय करतो आहे? जो अभिजात दर्जा मिळवण्यासाठी 10 वर्ष काहीच केलं नाही, ते जोरजोरात ढोल वाजवतात आहे नुसते अभिजात दर्जाचे, गौरवाचे, सोहळ्याचे. बधीर करून टाकतात कान आपले. तो सगळा उत्सव आनंदन सगळं त्याचं उदाहरण आणून की जणू काय हाच मुख्य विषय आहे, बाकी विषयच नाही आहेत. कोणत्या गोष्टीचा किती अतिरेक करावा याला काही मर्यादा असते. सरकारने आता जिथून विरोध संभवत असतो अशी साहित्य संमेलनासारखी व्यासपीठसुद्धा त्यातील तपशिलासहित कार्यक्रमासहित आपल्या ताब्यात घेण्याचं धोरण आखलेलं आहे. हे तर दिल्लीच्या संमेलनावरून दिसलं तर सगळ्यांनीच म्हटलेलं आहे. स्वतःची सुद्धा त्यासाठी वेगळी संमेलनं सुरू केलेली आहेत विश्व मराठीच्या नावाने. आणि ज्यांचं हे संमेलन आहे त्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळासारख्या संस्था देखील जणू त्या स्वतः सरकारचं खातं आहे, विभाग आहे, असं स्वतःला समजू लागले. तसं नसतं.
तर पहिलीपासून हिंदी सक्तीचा विरोध करत सरकारला ती मागे घ्यायला बाध्य करणारा ठराव 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने केला असता. नाही केला. तो करायला हवा होता. तो का टाळला याचं उत्तर देणार नाही. सरकार जसं उत्तर देत नाही तसं आपल्या या संस्थाही आता उत्तर देत नाहीत. देशामध्ये भाषेवरती पुन्हा एकदा वाद सुरू झाला असं म्हणतात. वाद सुरू झाला म्हणजे काय? चांगलं आहे ना, स्वागत केलं पाहिजे त्याचं. संघराज्यामध्ये भाषिक राज्याच्या रक्षणासाठी असे वाद घातले पाहिजे, चर्चा केल्या पाहिजे. त्याशिवाय लोकांना त्याचे सगळे आयाम कसे करणार आहेत? वाद ही काही निरर्थक गोष्ट नाही आहे. वाद ही सार्थक निष्कर्षापर्यंत येण्याचं एक साधन असतं. त्याच्याकडे आपण कसं बघतो याच्यावर अवलंबून आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती त्यांनी त्या अभिमानाने हिंदी वर्चस्ववादी म्हणवणारे जे आहेत त्यांच्या विरोधातली आहे. हिंदी भाषेच्या विरोधातली नाही आहे. हिंदी माध्यमाच्या विरोधातली, हिंदी सक्तीच्या विरोधातली आहे. केंद्राने तमिळनाडूचं अनुदान थांबवलं आहे. अधिकार नाही आहे केंद्राला ते थांबवण्याचा. त्यामुळे तमिळनाडू त्याला जो विरोध करत असेल तो समर्थनीयच आहे. तो अन्यायच आहे केंद्राने केलेला तमिळनाडूवरती. कारण केंद्र त्यानिमित्त शिक्षणात राज्याचा सुद्धा विषय आहे, केंद्राचा एकट्याचा नाही आहे. कसं काय अनुदान थांबवू शकतं केंद्र सरकार? संघराज्याला त्यामुळे बाधा आणताय केंद्र सरकार. हे स्टॅलिनचं म्हणणं बिलकुल बरोबर आहे. त्रिभाषा सूत्राला तमिळनाडूचा विरोध आहे. महाराष्ट्राचा नाही आहे आणि आमचा तर नाहीच आहे. खरं तर स्टॅलिनचाही त्रिभाषा सूत्राला विरोध असण्याचं कारण नाही, पण आहे. पण त्यांचा त्रिभाषा सूत्राला विरोध आहे याचा अर्थ केंद्राला त्यांचं अनुदान थांबवण्याचा अधिकार नाही आहे. शिक्षणाचं जे काही देणं लागतं, कशातून देणं लागतं? तुम्ही तामिळनाडूच्या येणाऱ्या कराच्या पैशातूनच देता. तुम्ही ते स्वतः वेगळ्या पैशातून देत नाही. ते थांबवण्याचा केंद्राला अधिकार नाही आहे. हिंदी सक्तीचा विरोध करणं हे वेगळं आहे. हिंदी विषयच नको म्हणणं हे वेगळं आहे. तमिळनाडूची भूमिका विषयच नको अशी असेल तर ती निश्चित चुकीची आहे. तिचं समर्थन आम्ही करणार नाही. परंतु केंद्र जर त्यांचं अनुदान थांबवत असेल तर त्याचा विरोध सगळ्यांनीच केला पाहिजे, सगळ्या राज्यांनी केला पाहिजे. कारण ते संघराज्यावरचं आक्रमण आहे. कोणत्याही भारतीय भाषेला दुसऱ्या भारतीय भाषेने विरोध करण्याचं काहीही कारण नाही आहे. कारण सगळ्याच भारतीय भाषा या एकाच इंग्रजीच्या वर्चस्ववादाच्या सारख्याच बळी आहेत. प्रश्न हिंदी विरुद्ध भारतीय भाषा हा कधीच नाही आहे झगडा, आणि कधी नव्हताच. हा लावून देण्यात आलेला राजकीय झगडा आहे, राजकीय स्वार्थासाठी आहे. हिंदी बहुल भागातल्या मतांच्या आधारावर पंतप्रधान ठरतो देशाचा, केंद्राची सत्ता ठरते. त्यामुळे हा लावलेला वाद आहे. खरं तर कोणत्याही सक्तीचा विरोध करणं गरजेचंच आहे, कोणत्याही भाषेचा नाही. मूळ प्रश्न हा कशाचा आहे? हिंदी वर्चस्वाचा आहे का या देशातला? कोणत्या वर्चस्वाचा आहे? मूळ प्रश्न हा जगातल्या इंग्रजी माध्यमाच्या वर्चस्वाचा आहे. आणि भारत हा आज एका जगाचा, एका अर्थव्यवस्थेचा भाग झाला असल्यामुळे इथलाही मूळ प्रश्न हिंदी वर्चस्वाचा नाही आहे. ते वळण त्याला दिलं जात आहे इंग्रजीचे हितसंबंध जे गुंतले आहेत राज्यकर्त्यांचे ते सुरक्षित ठेवण्यासाठी. हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. हिंदीमुळे 25 भाषा गिळंकृत केल्या गेल्या आहेत असा सध्या प्रचार चालू आहे. भाषा म्हणजे बोली. पण हे तरी खरं आहे का पूर्णपणे? मराठीच्या सगळ्या बोली कोणी गिळंकृत केल्या? मराठीने केल्या का? कोणत्याही भाषेच्या कोणत्याही बोली ती भाषा ठरवून अशी खात नसते. हा सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक प्रक्रियेचा भाग असतो. त्याच्यामध्ये राज्यांच्या धोरणाचा, जागतिक धोरणांचा, आर्थिक धोरणांचा, सांस्कृतिक धोरणांचा, शैक्षणिक धोरणांचा तितकाच वाटा असतो. त्या भाषेतले लोक ठरवून त्या बोली मारत नसतात. त्या भाषाच जिथे जगत नाही आहेत, जगवल्या जात नाही आहेत धोरणांनी, तिथे त्या बोली कुठून जगणार आहे? जिथे प्रमाण भाषा आणि राजभाषा जगत नाही आहेत. त्यामुळे हा सुद्धा प्रचार खोटा आहे की एखादी प्रमाण भाषा या त्या भाषेच्या बोली
गिळंकृत, त्या बोली गिळंकृत करून ती समृद्ध नाही होत, त्या बोलींचा अधिकाधिक वापर करून ती समृद्ध होत असते. ही खरी प्रक्रिया आहे. हा अपप्रचार आहे की त्या गिळंकृत करून ती जगत असते. असं होत नसते. ती ठरवून संपत नसते. त्या प्रक्रियेतून प्रमाण भाषा हिंदीचा प्रचार कोणी केला? सिनेमांनी केला, रेल्वेनी केला, सर्वाधिक केला. ठरवून केला का? हिंदी फिल्म इंडस्ट्री आहे, उद्योग आहे. तसंच दक्षिणेतले सगळ्या भाषांचे मराठीपेक्षा कितीतरी समर्थ असे भाषिक सिने उद्योग आहेत. आपले का नाही आहेत? आपण तर दक्षिणेतले सिनेमे हिंदीमध्येच पाहतो ना, मराठीतही डब करून नाही पाहत. कोण कोणाला नावं ठेवायला निघालेलं आहे? हिंदी विरुद्ध अन्य भाषा हे भ्रामक भाषायुद्ध आहे. हे भारतीय भाषांना आपसात लढवणारं इंग्रजी वर्चस्वाचं राजकारण आणि अर्थकारण आहे. खरा प्रश्न हा इंग्रजी विरुद्ध सर्व भारतीय भाषा हा आहे. देशभर एकच माध्यम म्हणजे इंग्रजी माध्यम असलं पाहिजे. हे तर अमेरिकनांची फार ट्रुमनची जुनी कल्पना होती की जग पुढे अमेरिकन वर्चस्वाखाली येणार आहे. त्यावेळी सगळं जग हे केवळ इंग्रजी भाषेमध्ये बोललं पाहिजे, इंग्रजी माध्यमातून चाललं पाहिजे आणि अमेरिकन मूल्य यांचं जग असलं पाहिजे. ही बोलल्या गेलेली भाषा आहे अमेरिकन अध्यक्षाकडून. काही संदर्भ आपल्या जवळ असायला पाहिजेत ना इतिहासाचे वर्तमान आकलन करण्याकरता. जगातल्या सगळ्या भाषा, साहित्य, संस्कृतींचा क्षय स्थानिक हा हिंदी घडवून नाही आणत आहे भारतासह, तो इंग्रजी घडवून आणते. इंग्रजीचा वंशवाद, इंग्रजीचा साम्राज्यवाद घडवून आणतोय. बोली या फक्त बोली काय आहेत? बोली याच भाषा आहेत ना, फक्त त्या राज्यघटनेच्या परिशिष्टात नाही आहे म्हणून त्या बोली आहेत, बाकी त्या भाषाच आहेत. ज्या परिशिष्टात आहेत त्या भारतीय भाषा म्हणून अधिसूचित आहेत. या अधिसूचित नाही आहेत पण म्हणून त्या भाषा नाही आहे असं नाही आहे ना, मुळात त्या भाषाच आहेत. फक्त प्रमाण भाषा म्हणजे काही भाषा नाही आहे, त्या मातृभाषा आहेत. त्यातून त्या शिक्षण माध्यमातून म्हणूनच शिक्षण दिलं जात नाही. त्या शिक्षणच दिलं जात नाही, त्यात नवीन शब्दच येत नाहीत, त्या आधुनिकच होत नाहीत, त्या वापरातच राहत नाहीत, त्यांचं उपयोजनच होत नाहीत, त्यातून विकासाच्या संधीच मिळत नाहीत, त्यातून रोजगार मिळत नाहीत, त्यातून जीवन उन्नतीचे मार्ग खुले होत नाहीत, उलट अवरुद्ध होतात. मग त्या कशा जिवंत राहतील? त्या प्रक्रियेत त्या आपोआपच मरतात ना. कोण मारतं यांना? जागतिकीकरणाची, इंग्रजी वर्चस्ववादाची. इंग्रजी ही एकच भाषा, सगळ्या जगाची भाषा असली पाहिजे शिक्षण माध्यमाची. पण याला विरोध करणारी अनेक राष्ट्र आहेत स्वभाषेतून शिकणारी आणि विकसित होणारी. आपण का नाही त्या रांगेत उभे राहत? त्यामुळे त्या बोली मराठीच्या असोत, हिंदीच्या असोत की अन्य कोणत्याही भारतीय भाषांच्या असोत, त्या वापरातच जर असणार नाहीत, त्या माध्यमातून जर शिकवलंच जाणार नाही तर ते उरणार कशा आहेत? सगळ्यांची जागा इंग्रजी माध्यमाने घेतलेली. भारतीय भाषा माध्यम शिक्षणाची जागा इंग्रजीने घेतलेली आहे. हिंदीची देखील, तमिळची देखील. हिंदीने घेतलेली नाही आहे देशभर. त्यामुळे इंग्रजी भाषेवर तर प्रभुत्व असलंच पाहिजे. गरज माध्यमांची कोणाला नाही आहे, ती लादली जाते आहे, तिची सक्ती केली जाते आहे इंग्रजी माध्यमाची. खरा लढा हा इंग्रजी माध्यमातून केल्या जाणाऱ्या शिक्षण सक्तीचा आहे आणि तो भारतीय भाषांमधून, भारतीय भाषा हे शिक्षणाचं माध्यम असावं याकरता लढला जाण्याची गरज आहे. दाक्षिणात्य भाषा शिकवायची टाळण्यासाठी संस्कृतचा पर्याय दिला जातो आहे, हे तेवढंच गैर आहे. तामिळनाडूचा त्याला विरोध आहे आणि तो रास्त आहे. शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा आणि तिला जवळची असणारी जे रूप असेल राजभाषा,
हेच असणं, हेच युनेस्कोच्या अहवालाचं सार आहे. या देशातही पाहणीचा निष्कर्ष असा आहे की 87% लोक आपल्या भाषिक राज्याच्या बाहेर जातच नाहीत. मग एवढी प्रचंड बहुसंख्या जर त्याच राज्यामध्ये तिला रोजगार हवा आहे, विकास हवा आहे, विकासाची संधी हवी आहे, तर मग सर्व शिक्षण हे त्या राज्याच्या भाषेत माध्यमातून का दिलं जात नाही आहे? ते इंग्रजी माध्यमातूनच घेण्याची का सक्ती आहे? त्याची गरज काय आहे? मग 13% लोक त्यांना जी पाहिजे ती भाषा शिकायला मुक्त आहेत ना. त्यांना असंच धोरण असायला पाहिजे ना. भारतात वर्चस्व हिंदीचं नसून इंग्रजी माध्यमाचं वाढवलं गेलेलं आहे. हिंदीलाही अन्य भाषिकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल तसा राज्यकर्ते करत नाही आहेत. हा त्यांचा दोष आहे. केंद्रातले राज्यकर्ते हिंदी भाषिक आणि हिंदी बहुल भाषेतून येतात, त्यांची ही जबाबदारी आहे. केंद्राने हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून चालवलेला जो प्रचार प्रसार आहे हा हिंदीबाबत अप्रियता वाढवतो आहे. हिंदी प्रिय नाही करत आहे, हिंदीबद्दलची कटुता निर्माण करतो. केंद्राने सर्वच भाषा या भारतीय राष्ट्रभाषा असल्याचा प्रचार प्रसार करणं हे गरजेचं आहे, तर आपोआप हिंदीचा विरोध मावेल. कोण वाढवत आहे हिंदीचा विरोध? केंद्राचं धोरण. फलक कसे असतात? फाडफाड इंग्रजी बोला, फाडफाड इंग्रजी शिका, असे फलक असतात सगळीकडे. फाडफाड मराठी बोला, फाडफाड मराठी शिका असे असतात. 3 महिन्यात मराठी शिका असतो का बोल? हिंदी शिका, तामिळ शिका, तेलुगू शिका, कन्नड शिका, बंगाली शिका, काय नसतात? सगळ्या राज्यांमध्ये इंग्रजी शिकाच असतात. फाडफाड असं का? असं का असतं आणि असं का नसतं? इंग्रजीमुळे आपण आधुनिक होतो, हा एक प्रचंड मोठा विकसित होतो, हा भ्रम राज्यकर्त्यांनी पसरवलेला आहे, राज्यांच्या आणि केंद्रांच्या धोरणांनी पसरवलेला आहे. इंग्रजी वर्चस्वाच्या बाजूनी जायला आपल्याला या धोरणांनी केंद्राच्या आणि राज्याच्या बाध्य केलेलं आहे. इंग्रजी माध्यमांच्याच शाळेमध्ये प्रवेश घ्यायला बाध्य करणारी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, रोजगार विकासाची परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे तामिळनाडूला, द्रमुकला हे हिंदी विरोधावर जगणारे, ठरवण्याची भाषा वापरणारे जे तथाकथित भाषा निरक्षर विद्वान आहेत ना आपले, त्यांना आधी भाषा साक्षर करण्याची गरज आहे. हे भाषा निरक्षर, त्या विद्वानांनीच अगोदर भाषा साक्षर होण्याची गरज आहे. त्यांनी केवळ केंद्र सत्तेचे निष्ठावंत स्वयंसेवक असल्यासारखा प्रसार प्रचार करण्याचं व्रत घेतलेले लोक आहेत काही, आणि असं बोलून भाषिक ढोंग ज्याला ते म्हणतात ते वाढवत आहेत. केंद्राचं आणि राज्याचं कमी नाही करत आहेत. ते कमी व्हावं अशी त्यांची इच्छा नाही आहे. तामिळनाडू सरकारने किमान हिंदी विरोधामध्ये आंदोलनाची भाषा तरी वापरली आहे. महाराष्ट्र सरकारनं तर चक्क पहिलीपासून हिंदी हा विषय सक्तीचा केलेला आहे. किती विरोधाभास आहे हा. हिंदीची केंद्राने सक्ती केलेली नाही आहे महाराष्ट्रात. हिंदी केंद्राची सक्ती केंद्र करत नाही आहे, करणार नाही आहे असं म्हणणारे जे विद्वान आहेत त्यांना महाराष्ट्रात मराठी सरकारने केलेली हिंदी सक्ती निषेधार्ह का नाही वाटत? ती कशी काय चालते? त्यांना का चालवून घेतात? ते त्या विरोधात काय करतायत? ते काय भूमिका घेत आहेत? त्या सक्तीविरुद्ध हे केंद्र चालकांवरती विद्वान जे आहेत हे आंदोलनाची भूमिका का घेत नाहीत? महाराष्ट्रातली हिंदीची सक्ती त्यांना मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो. मग ती सक्ती केंद्र करतं की राज्य करतं याला काय अर्थ आहे? राज्याने केलेली चालते का तुम्हाला हिंदीची सक्ती? का चालते? त्याचं काय उत्तर देणं लागतं तुम्ही? की काहीच देणं लागत नाही? याचा अर्थ कोण ढोंगी हे वेगळं सांगण्याची गरजच उरत नाही. भारतातलं भाषिक सौहार्द अशा ढोंगी मंडळीमुळेच टिकत नाही. वारंवार त्याला तडे जातात.
केंद्र सरकारने आकाशवाणीवर जी राष्ट्रीय वार्तापत्र व्हायची सगळ्या भाषांची दिवसातून 3दा, त्यामुळे सगळ्या भाषांना आपण राष्ट्रभाषा आहोत हा दर्जा आपोआप प्राप्त होत होता, ती बाहेर काढली, राज्यात पाठवून दिली. जणू त्या राज्यभाषा आहेत, त्या केंद्राच्या भाषा नाही आहेत, त्या राष्ट्रभाषा नाही आहेत. फक्त हिंदी, पंजाबी, उर्दूच ठेवली. हिंदी विरोध वाढण्याची कारणं जी आहेत त्यातलं हे एक महत्त्वाचं कारण आहे. का काढली तुम्ही बाहेर ती? काय अडचण होती तुम्हाला? आकाशवाणीवरून राष्ट्रीय वार्तापत्र प्रसारित होत होती भारतीय भाषांची ती, कारण तुम्हाला भारतीय भाषांचं अवमूल्यन करायचं होतं. आणि त्याचा अर्थ हा होता की केवळ हिंदी ही एकच राष्ट्रभाषा आहे हे बिंबवायचं होतं, म्हणून तुम्ही ठेवली. ही धोरणंसुद्धा चुकीची आहेत, निषेधार्ह आहेत. त्याचा तर विरोध व्हायलाच पाहिजे. त्यामुळे इंग्रजी हिंदीच्या सक्तीचाही विरोध नाही महाराष्ट्रात, आणि इंग्रजीच्याही सक्तीचा विरोध नाही, आणि मराठी सक्तीच्या बाजूनेही हे विद्वान बोलायला तयार नाहीत. म्हणजे हे काय आहे? आहेत कोण? हे केंद्राचे पोपट, सत्तेचे पोपट. यांना सक्ती आणि वर्चस्व कोणाचंही असलं तरी चालतं का? इंग्रजीचंही चालतं? म्हणजे तुम्हाला मुळातच वर्चस्ववाद चालतो असा याचा अर्थ. वर्चस्ववाद कोणाचाही असो तो निषेधार्ह आहे. कोणीच कोणावर कशाचंही वर्चस्व गाजवण्याची गरज नाही, कोणीच कोणावर कोणत्याही भाषेची सक्ती करण्याची गरज नाही. शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा, राज्यभाषा हेच असायला पाहिजे. सर्व स्तरावर सर्व विषयांचं असायला पाहिजे. त्याच दिशेने जगाची वाटचाल असायला पाहिजे. म्हणून युनेस्कोचा हा अहवाल आहे, आणि म्हणून त्यानिमित्ताने आपण हे बोलतो आहे. हे एकमुखाने मान्य केल्याशिवाय, आणि भारतीय भाषांचा समान शत्रू हिंदी नसून इंग्रजी माध्यमाचं जागतिक वर्चस्वाचं अर्थकारण आणि राजकारण आहे हे समजून घेतल्याशिवाय सुटणारे हे प्रश्न नाहीत. हे सोडवायचेच नसल्यामुळे केंद्र आणि राज्यांच्या सगळ्या ढोंगी भाषिक भूमिका ज्या आहेत त्या आपल्याला मान्य नाहीत. धन्यवाद.